नाशिक शहरात अवैध अग्निशस्त्रांची तस्करी करणाऱ्यांच्या विरोधात पोलिसांनी धडक मोहीम सुरू केली आहे। याच मोहिमेत नाशिक रोड गुन्हे शोध पथकानं सिन्नर फाटा परिसरात सिनेमॅटिक स्टाईलनं कारवाई करत गावठी कट्टा आणि 2 जिवंत काडतुसे जप्त केली आहेत। या कारवाईत भारत उर्फ सोनू मनोहर चावरे या सराईत आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्यात। विशेष म्हणजे हा आरोपी अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर पोलीस ठाण्यातील एका गुन्ह्यात फरार असल्याची माहिती समोर आली आहे। नाशिक रोड गुन्हे शोध पथकातील पोलीस कर्मचारी समाधान वाझे आणि दीपक दिवटे यांनी सिन्नर परिसरात एक व्यक्ती गावठी कट्टा विक्रीसाठी येणार असल्याची गुप्त माहिती मिळाली। माहिती मिळताच पथकानं क्षणाचाही विलंब न करता सिन्नर फाटा परिसरात धाव घेत सापळा रचला। पोलिसांच्या नजरेस एक संशयित व्यक्ती संशयास्पद हालचाली करताना दिसली। पोलिसांची चाहूल लागताच आरोपीनं तेथून पळ काढण्याचाही प्रयत्न केला, मात्र गुन्हे शोध पथकानं सिनेमॅटिक स्टाईलनं पाठलाग करत त्याला ताब्यात घेतलं। झटती घेतली असता त्याच्याकडून गावठी कट्टा आणि 2 जिवंत काडतुसे मिळून आले। पोलिसांनी शस्त्र जप्त करत आरोपीला अटक केली असून हे शस्त्र त्याच्याकडे कुठून आले आणि त्याची विक्री नेमकी कोणाला करायची होती याचा तपास आता पोलिसांकडून सुरू आहे। अवैध अग्निशस्त्रांची तस्करी करणाऱ्यांविरोधातील या कारवाईमुळे नाशिक शहरात बेकायदेशीर शस्त्र बाळगणाऱ्यांचे धाबे चांगलेच दणाणले। 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूज, मुकेश मुंजे, नाशिक।